आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी आपल्याला केंद्र सरकारने 6.5 लाख घरं मंजूर केली होती. ते टार्गेट वाढवण्यात आलेलं आहे. अतिरिक्त 13 लाख घरं आपल्याला देण्यात आलेली आहेत. एकूण आपण विचार केला तर जवळपास यावर्षी केंद्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्रातल्या गरिबांकरता, कच्च्या घरात राहणाऱ्यांकरता, बेघरांकरता एका वर्षात 20 लाख घरं देण्याची अनाउन्समेंट आताच केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय शिवराज सिंग चौहान साहेबांनी केलेली आहे. महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली ही अत्यंत मोठी भेट आहे आणि देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याच राज्याला आजपर्यंत एका दिवसात किंवा एका वर्षात इतकी घरं मिळालेली नाहीत. ती 20 लाख घरं आपल्याला मिळालेली आहेत. खरं म्हणजे आपल्या आवास प्लस मध्ये 26 लाख त्या ठिकाणी लोकांचं रजिस्ट्रेशन आहे. आता ही 20 लाख घरं मिळाल्यामुळे आता फार कमी आपल्याकडे त्या यादीतले बेघर लोक राहतील, जे पुढच्या वर्षी आपण कंप्लीट करू शकू. त्याचसोबत एक अजून महत्वाची अनाउन्समेंट त्यांनी केली आहे की पूर्वी सर्वेक्षणामधले जे निकष होते ते निकष देखील आता त्या ठिकाणी डायल्यूट करण्यात आलेले आहेत. ज्यांची नावं सुटली होती आणि जे खरे बेघर आहेत, मग ते शेतकरी असो, महिला असो, अशा सगळ्यांना नव्या सर्वेक्षणामध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड करण्यात येणार आहे. ती जी यादी बनेल त्या यादीतल्या लोकांनाही येत्या 5 वर्षामध्ये घरं द्यायची हा निर्णय माननीय मोदीजींनी केलेला आहे. संकल्प आज शिवराज सिंग चौहान साहेबांनी या ठिकाणी सांगितलाय. मी महाराष्ट्राच्या वतीनं माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहानजी या दोघांचेही मनापासून आभार मानतो की आज 20 लाख घरं त्यांनी ही बहीण योजना आहे. आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. चला तर आपण आज एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी आपल्याला केंद्र सरकारने 6.5 लाख घर मंजुरी केली होती. ते टार्गेट वाढवण्यात आलेले आहे. अतिरिक्त 13 लाख घर आपल्याला देण्यात येणार आहेत. एकूण आपण विचार केला तर जवळपास यावर्षी केंद्र सरकारच्या वतीने महाराष्ट्रामध्ये जे गोरगरीब आहेत त्यांना घराचे जे काय राहत्या घराकरिता जे काय आहे ते 20 लाख घरे देण्याचे अनाउन्समेंट आत्ताच केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय शिवराज सिंह चौहान साहेबांनी केलेले आहे. महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली जे हे आहे अत्यंत मोठी भेट आहे. या देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याच राज्याला आजपर्यंत एका दिवसात किंवा एका वर्षात इतकी घरे मिळालेली नाहीत. ती 20 लाख घर आपल्याला मिळालेली आहेत. खरं म्हणजे आपल्या आवास प्लसमध्ये जे आहे 26 लाख त्या ठिकाणी लोकांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आता ही 20 लाख घरं मिळाल्यामुळे आता फार कमी आपल्याकडे या यादीतले बेघर लोक राहतीलच, जे पुढच्या वर्षी आपण कंप्लीट करू शकू. त्याचसोबत एक अजून महत्त्वाची अनाउन्समेंट त्यांनी केलेली आहे की पूर्वी सर्वेक्षणामध्ये जे निकष होते ते निकष देखील आता त्या ठिकाणी डायल्यूट करण्यात आलेले आहे. ज्यांची नावं सुटली होती आणि जे घरे बेघर आहेत, मग ते शेतकरी असो किंवा महिला असो, अशा सगळ्यांना नव्या सर्वेक्षणामध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड करण्यात आलेले आहे. ती जी नवीन यादी बनेल त्या यादीमध्ये जे कोणत्या लोकांचे आतापर्यंत घर यायचे बाकी राहिले असेल त्या सर्वांना या योजनेचा लाभ आता मिळणार आहे. म्हणजे निर्णय जे आहे माननीय मोदीजींनी हा निर्णय घेतलेला आहे आणि हा संकल्प आज शिवराज सिंह चौहान साहेबांनी या ठिकाणी सांगितला आहे. मी महाराष्ट्राच्या वतीनं माननीय देवेंद्रजी देशाचे जे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आहेत, त्यांचे केंद्रीय ग्रामविकास मंत्री जे शिवराज सिंह चौहानजी या दोघांचेही मनापासून आभार मानतो की आज 20 लाख घर त्यांनी महाराष्ट्राकरता दिलेले आहेत. तसेच मित्रांनो, तसेच लाडक्या बहिणींना बघू शकता तुम्ही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राला एकूण 20 लाख घरे मंजूर झालेले आहेत. त्याच्यामध्ये इथे बघू शकता तुम्ही मोदी सरकारची महाराष्ट्राला मोठी भेट आणि याच्यामध्ये 13,29,678 घरांची घोषणा जी आहे ती केलेली आहे आणि मागील वर्षामध्ये 63 लाख म्हणजे 6,37,089 घरांचा विस्तार झालेला आहे. म्हणजे येत्या एकूण वर्षामध्ये जवळपास 1,19,00,00,000
66,767 घरे जी आहेत ती मंजूर झालेली आहेत. आता तुम्हाला हे या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगणार आहे की तुम्ही या योजनेअंतर्गत एक आपल्यासाठी हक्काचं घर कसं मिळवू शकता याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तसेच या योजनेसाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत आणि अर्ज कसा भरायचा आहे, कुठे जमा करायचा आहे, ही सुद्धा मी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहेत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर आपल्या चॅनलवर नवीन कोणी आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. इथे बघू शकता तुम्ही ग्राम विकास विभाग ज्यामध्ये प्रति लाभार्थी दिले जाणार आहे, जे अनुदान आहे ते कशा पद्धतीने दिले जाणार आहे हे आपण समजून घेऊयात. तर इथे बघा ग्रामीण भागामध्ये 1,20,000 एवढे अनुदान, म्हणजे जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहत असाल आणि तिथे तुम्हाला घर बांधायचं असेल तर तुम्हाला 1,20,000 एवढे अनुदान मिळणार आहे. आणि हे अनुदान जे आहे ते काही दिवसांनी वाढूसुद्धा शकते, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिलेली आहे. आणि त्यासाठी आल्यानंतर बघू शकता तुम्ही डोंगरी भागामध्ये 1,30,000 एवढं अनुदान, म्हणजेच जर तुम्ही डोंगरी भागामध्ये राहत असाल तर तुम्हाला 1,30,000 अनुदान मिळणार आहे. आणि हे जे सुद्धा अनुदान आहे जे काही आहे काही दिवसांत वाढू शकतं. खालील बघू शकता तुम्ही सदर लाभार्थी निवडीचा अधिकार ग्रामसभेत देण्यात आलेला आहे. तर इथे बघू शकता तुम्ही लाभार्थी निवड प्रक्रिया कशा पद्धतीने आहे. तर सामाजिक आर्थिक आणि सर्वेक्षण सन 2011 मधून उपलब्ध झालेल्या प्राधान्यक्रम यादीची जी माहिती आहे, जे आवाज सॉफ्टवेअर उपलब्ध आहे. सदर याद्या ग्रामसभेपुढे ठेवून त्यातून पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येते. खाली प्राधान्यक्रम यादी बेघर 1 खोली लाभार्थी, 2 खोली लाभार्थी याप्रमाणे निश्चित केलेली आहे. प्राधान्यक्रम यादीमधील व्यक्तींची ग्रामसभेद्वारे निवड करतेवेळी खालील निकषांवर गुणांकनानुसार प्राधान्यक्रम देण्यात यावे. म्हणजेच तिथे बघू शकता तुम्ही जे काही आहे आता खाली निकष आहेत त्याच्यानुसार तुमची निवड केली जाणार आहे. म्हणजे 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेल्या कुटुंब, तसेच महिला कुटुंब प्रमुख व 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब, त्याच्यानंतर 25 वर्षावरील अशिक्षित निरक्षर व्यक्ती असलेले कुटुंब, तसेच अपंग व्यक्ती कुटुंब ज्यात शारीरिकदृष्ट्या सक्षम प्रौढ व्यक्ती नाही. त्याच्यानंतर भूमिहीन कुटुंब ज्यांची उत्पन्न स्रोत मूल मजुरी आहे. जे काही भूमिहीन कुटुंब ज्यांचे उत्पन्न स्रोत मोलमजुरी आहे. जर तुम्ही या सरकारच्या अटीमध्ये बसत असाल तर नक्कीच तुम्हाला घरकुल जे आहे ते मिळणार आहे. त्याच्यानंतर सदरची गुणांकनाच्या आधारे ग्रामसभा यादी तयार करेल आणि त्याच्यानंतर गुणांकच्या उतरत्या मांडणीने प्राधान्यक्रम यादी तयार करण्यात येईल. म्हणजेच याच्यानुसार अर्ज काय आहे तर तुम्हाला घर मिळणार आहे. आता अर्ज कुठे करायचा आहे तर तुम्हाला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार नाही, तर हा अर्ज तुम्हाला ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये जाऊन तुम्हाला अर्ज जमा करावा लागणार आहे. तुम्ही ग्रामपंचायतमध्ये आपला फॉर्म भरायला जाताना जेव्हा तुमच्याकडे कोणकोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत हे आपण पाहूयात. तर इथे बघू शकता तुम्ही आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, जर तुम्हाला आवश्यक असलेले जे काही जातीचा दाखलासुद्धा तुम्हाला इथे जमा करावा लागणार आहे. तसेच मालकी दाखला, म्हणजे जमिनीचे जे कागदपत्र आहे, 7/12 असेल, 8 असेल, जे काही जमिनीचे कागदपत्र आहेत ते तुम्हाला द्यावी लागणार आहेत. आणि बँक खाते तपशील, म्हणजेच बँकेच्या पासबुकाची झेरॉक्स तुम्हाला जमा करावी लागणार आहे. कारण त्याच पासबुकामध्ये तुमचे जे पैसे जमा होणार आहेत ते तुमच्या पासबुकामध्ये होणार आहेत. म्हणजे सगळ्यात प्रथम आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, म्हणजे तसेच मालकी दाखला, म्हणजे जमिनीचे जो मालक आहे त्याचा दाखला, आणि बँकेचे खात्याचा तपशील, हे जे 6 ते 7 कागदपत्र आहेत ती तुम्हाला फॉर्म भरतेवेळी असणे गरजेचे आहे. आणि ही जी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच आपल्या या चॅनलवर नवीन कोणी आला असाल तर अशाच नवनवीन योजनांची माहिती पाहण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.